पुण्यातल्या अलका चौकामध्ये हिंदू महासभेचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि दहशतवादाचा निषेध म्हणून अलका चौकामध्ये आंदोलन केलं जाते। तुम्ही आज दहशतवाद्यांचा निषेध म्हणून आंदोलन करताय, या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी तुम्हाला काय सरकारला सूचित करायचं? नाही, त्यानंतर सुद्धा अशा घटना घडल्या दुर्दैवाने। दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान माननीय गृहमंत्र्यांच्या घरापासून 4 किलोमीटरवर एक मारुती व्हॅन बॉम्बस्फोट झाला, त्याच्यामध्ये असंख्य हिंदूच मारले गेले। त्यामुळे अजूनही आज आम्ही अतिरेकाचा निषेध करतोच आहोत, इस्लामी आतंकवादाचा, परंतु आम्ही निषेध करतोय केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्याचा, प्रशासन खात्याचा, नियंत्रणाचा, की देशामध्ये एवढं घडत असताना सुद्धा तुम्हाला काहीच कसं कळत नाही। 26 हिंदूंचे हत्याकांड झालं, एकही माणूस तिथं पोहोचला नाही। 2.5 तासपर्यंत तिथं बॉड्या पडून होत्या, पण त्याचा साधा निषेध तुम्हाला करता आला नाही। हे अतिरेक्यांना त्याच्या आधी त्याच्यानंतर 15 दिवस कोणी पोचलं, ते कोणाच्या घरात राहिले, त्यांची सेवा कोणी केली, त्यांना तुम्हाला पकडता आलं नाही। हिंदूंना गृहीत धरण्याचं काम आता भारतातला प्रत्येक राजकीय पक्ष जर करत असेल ते हिंदू महासभा त्यांना आव्हान म्हणून हळूहळू उभं राहील। हिंदूंना जागा करण्याचं काम आम्ही करत राहू। 1 वर्षापूर्वी जी घटना घडलेली होती ती अतिशय दुर्दैव होती। 26 लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातलेल्या होत्या। आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत। देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं होतं ते आज काय डोळ्यासमोर उभं राहते? काहीपेक्षा भयंकर अवस्था आहे आज। त्यावेळेला हिंदू म्हणून कशी त्यांना हिंदू म्हणलं, त्यांच्या पॅन्टी काढल्या, ही काय वेळ आहे का असं विचार करण्याची? आजही तीच अवस्था आहे भयानक। हिंदूंच्याच राज्यात अत्यंत वाईट अवस्था आहे। आज तुम्ही हिंदू महासभा म्हणून निषेध करताय। 1 वर्षापूर्वी 26 जणांचा निष्पाप बळी जो आहे तो दहशतवाद्यांनी घेतला। तुम्ही हिंदू आहात का असं विचारून त्यांना गोळ्या घातल्या अशा पद्धतीने सांगितलं जातं। एक घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। पुन्हा या घटना ज्या आहेत त्या देशामध्ये घडणार नाहीत। काय सरकारला आवाहन करताय तुम्ही आज निषेध करा? नाही, सरकारला आवाहन करून काही उपयोग होत नाहीये, कारण हे वारंवार घडतच आहे। त्याच्यानंतर सुद्धा काही दिवसांनी ते असे प्रकरणं झालेलीच आहेत। हिंदूंनाच तुम्ही टार्गेट करून नेहमी बळी घेत आहात त्यांचे। त्यांचं काय चुकलं होतं? ते त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून तिथं गेले होते, फिरण्यासाठी म्हणून गेले होते तिथे। त्यातील एक नववधू होती, तिच्या नवऱ्याला तिच्यात एकच हत्या करण्यात आली। काय तिच्या स्वप्नांचा तुम्ही चुराडा केला? काश्मीरी आतंकवाद्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत हिंदू महासभेकडून। तर त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं, जे आजपर्यंत पकडण्यात आलेलंच नाहीये। सरकार काय करतंय? झोपलेलं आहे का? हिंदूंनाच का तुम्ही टार्गेट करून मारता? हेच आम्हाला निषेध करून व्यक्त करायचं। टार्गेट करून मारलं नाही, मी सांगतो तुम्हाला, हिंदू आहेत म्हणून टार्गेट करून मारलं जातं। तुम्ही जसं विचारलं की हिंदू आहात का म्हणून मारतो, नाही, तुम्ही हिंदू आहात म्हणून मारतोय असं सांगून मारलं। जाऊन तुमच्या मोदींना सांगा की आम्ही मारले असं सुद्धा सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली। दुर्दैवानं आज सगळेचे सगळे व्यवस्थित फिरतायत, मजा करतायत आणि आम्हाला मात्र आमच्या देशातल्या एका भागात जाण्यासाठी भीती वाटते। हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। आपण पाहतोय की आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून हिंदू महासभेकडून पुण्यातल्या अलका चौकामध्ये हे निषेध आंदोलन जे आहे करण्यात येते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।